नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेशन सिंदूर यावरील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार। कुठली पण एग्जाम असो, एग्जाम मध्ये ऑपरेशन सिंदूर यावर प्रश्न येणारच, तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा। बघा, पहिला प्रश्न आहे, मे 2025 मध्ये भारताने कोणत्या कारवाई अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला? तर बघा, याचा आन्सर आहे ऑपरेशन सिंदूर। मे 2025 मध्ये भारताने ऑपरेशन सिंदूर कारवाई अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला। बघा, ऑपरेशन सिंदूर हे नाव कोणी सुचवले आहे? हे नाव कोणी सुचवले? तर ऑपरेशन सिंदूर हे नाव नरेंद्र मोदी यांनी सुचवले आहे। ऑपरेशन सिंदूरचा उद्देश काय होता? तर बघा, ऑपरेशन सिंदूरचा उद्देश काय होता? दहशतवादी तळ नष्ट करणे। ऑपरेशन सिंदूरचा उद्देश होता दहशतवादी तळ नष्ट करणे। क्वेश्चन नंबर 3 आहे, कोणत्या घटनेला प्रतिसाद म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले होते? तर बघा, याचा आन्सर आहे पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रतिसाद म्हणून पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रतिसाद म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले होते। क्वेश्चन नंबर 4 आहे, ऑपरेशन सिंदूर कधी सुरू करण्यात आले? तर बघा, याचा आन्सर आहे 6 मे 2025 ला। 6 मे 2025 ला ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले। क्वेश्चन नंबर 5 आहे, पाकिस्तानशी युद्ध झाल्यास वापरण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी विकसित केलेल्या लष्करी सिद्धांताचे नाव काय होते? पाकिस्तानशी युद्ध झाल्यास, तर याचा आन्सर आहे कोल्ड स्टार्ट। पाकिस्तानशी युद्ध झाल्यास भारतीय सशस्त्र दलांनी विकसित केलेल्या लष्करी सिद्धांताचे नाव होते कोल्ड स्टार्ट। काय होते? कोल्ड स्टार्ट, लक्षात ठेवा। क्वेश्चन नंबर 6 आहे, 1965च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारताचे पंतप्रधान कोण होते? तर बघा, कधीच विचारलाय 1965। 1965च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारताचे पंतप्रधान हे लाल बहादूर शास्त्री होते। कोण होते? लाल बहादूर शास्त्री। नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 7, 1972 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणता करार झाला? तर बघा विद्यार्थ्यांनो, 1972 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शिमला करार झाला। कोणता करार झाला? शिमला करार। क्वेश्चन नंबर 8 आहे, 1971 मध्ये भारताने पाकिस्तान पासून कोणाच्या मुक्तीसाठी लढा दिला? तर बघा, याचा आन्सर आहे बांगलादेश। 1971 मध्ये भारताने पाकिस्तान पासून बांगलादेशच्या मुक्तीसाठी लढा दिला। बांगलादेश कधी मुक्त झाला पाकिस्तान पासून? 1971 ला, आणि त्यावेळी भारताचे प्रधानमंत्री कोण होते? माननीय इंदिरा गांधी। माननीय इंदिरा गांधी या 1971 ला भारताच्या पंतप्रधान होत्या। क्वेश्चन नंबर 9 आहे, भारत आणि पाकिस्तानने कोणत्या करारावर स्वाक्षरी केली ज्या अंतर्गत दोन्ही देशांनी मतभेद आणि वाद द्विपक्षीय पद्धतीने सोडवण्यास सहमती दर्शवली? तर याचा आन्सर आहे शिमला करार। शिमला करार कधी झाला? 1972 ला, आणि त्यावेळी भारताचे प्रधानमंत्री कोण होते? इंदिरा गांधी, आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती कोण होते? जुल्फिकार अली भुट्टो। जुल्फिकार अली भुट्टो। पाकिस्तानचे राष्ट्रपती जुल्फिकार अली भुट्टो आणि भारताचे पंतप्रधान
इंदिरा गांधी यांच्यात 1972 ला शिमला करार झाला। बघा प्रश्न विचारला जातो शिमला करार कधी झाला, 1972 ला। आणि शिमला करार कोणामध्ये झाला, इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती जुल्फिकार अली भुट्टो। ठीक आहे। क्वेश्चन नंबर 10, दरवर्षी कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? तर बघा याचा आन्सर आहे 26 जुलैला। दरवर्षी कारगिल विजय दिवस हा 26 जुलैला साजरा केला जातो। कधी? 26 जुलै, लक्षात ठेवा। क्वेश्चन नंबर 11 आहे, भारत पाकिस्तान कारगिल युद्धाचे सांकेतिक नाव काय होते? भारत पाकिस्तान कारगिल युद्धांचे सांकेतिक नाव हे ऑपरेशन विजय होते। काय होते? ऑपरेशन विजय। भारत आणि पाकिस्तान कारगिल युद्धाचे सांकेतिक नाव काय होते? ऑपरेशन विजय। क्वेश्चन नंबर 12 आहे, जम्मू आणि काश्मीर मधील सियाचीन ग्लेशियर पाकिस्तानकडून परत मिळवण्यासाठी भारतीय हवाई दलाने खालीलपैकी कोणते ऑपरेशन केले? बघा कधीच विचारत आहे, जम्मू आणि काश्मीर मधील सियाचीन ग्लेशियर पाकिस्तानकडून परत मिळवण्यासाठी भारतीय हवाई दलाने ऑपरेशन मेघदूत राबवले होते। कोणते? ऑपरेशन मेघदूत। क्वेश्चन नंबर 13 आहे, कारगिल युद्धाचा कालावधी किती दिवस होता? तर बघा विद्यार्थ्यांनो, कारगिल युद्धाचा कालावधी हा 2 महिने 3 आठवडे 2 दिवस 2 महिने 3 आठवडे आणि 2 दिवस होता। आणि कारगिल युद्धाची सुरुवात कधी झाली? 3 मे 1999 आणि संपले कधी? 26 जुलै 1999। म्हणून आपण 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो। चालू कधी झाले? 3 मे 1999 आणि संपले कधी? जुलै, 2 महिने 3 आठवडे आणि 2 दिवस। बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या। तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।